आज भाजीला काय बनवायचं हा प्रत्येक महिलेला पडणारा रोजचाच प्रश्न आहे आणि मलाही तो पडला होता. पण माझ्याकडे एक बटाटा अवेलेबल होता आणि काही वाटाणे देखील फ्रीजमध्ये होते, त्यामुळे मी लगेच वाटाणा बटाट्याची भाजी बनवली. तर आज आपण वाटाणा बटाट्याची भाजी इथे अगदी सोप्या आणि लवकर होणाऱ्या पद्धतीने बनवत आहोत. त्यासाठी एक बटाटा सोलून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. वाटाणे आपण पाण्यात भिजून धुवून घेतलेले आहे. 3-4 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, अद्रक आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि भाजीच्या फोडणीसाठी आपण इथे एक कांदा कट करून घेत आहोत. कांदा आपण छान व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे. बारीक कांदा जर तुम्ही कापला ना तर तो भाजीत व्यवस्थित एकजीव होतो आणि भाजी अशी मोकळी न राहता एकजीव होते, कारण आपण ही सुकीच भाजी बनवत आहोत. लगेचच आपण गॅस पेटवून कढई ठेवली, त्याच्यावर तेल घातलं नेहमीप्रमाणेच, मोहरी जिरे फोडणीला घातले, कांदा कट केलेला परतून घेण्यासाठी तेलात घातला, एका बाजूला टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि लगेच आपण इथे भाजी बनवत आहोत. तर टोमॅटो हे 2, 3, 4ही तुम्ही घालू शकता. भाजी जर तुम्हाला अगदी सैलसर पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो कमी जास्त वापरू शकता. मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते बारीक कट करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही प्युरी देखील करू शकता टोमॅटोची. तर इथे आपला जे वाटण केलं होतं ते तयार झालं. ते आपण वाटण म्हणजे काय, मिरचीचा खरडाच असतो तो आपण भाजीसाठी केलेला होता आणि तोच आपण त्या कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे आणि दुसरा कोणताच मसाला वापरायचा नाही. फक्त आपण इथे हळद घालायची आहे आणि गरम मसाला घालायचा आहे. थोडीशी गरम मसाल्याची पावडर आणि अर्धा चमचा हळद ही आपण घालायची आहे आणि टोमॅटो आपण जो कट करून घेतला होता तो ह्या कांद्याबरोबर आणि त्या ठेच्याबरोबर मिरचीच्या व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बटाटे घालायचे आहेत आणि ह्या स्टेजला आपण लगेच ह्यामध्ये मीठ नाही घालायचं. त्याने काय होतं की बटाटा आहे तो शिजायला वेळ लागतो. बटाटा 5 मिनटं परतून झाल्यावर आपण त्यानंतर लगेचच जे वाटाणे धुवून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आणि ही भाजी आपण पाण्याचा वापर न करता वाफेवरच शिजवून घेत आहोत. लगेचच चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं ही शिजवून घ्यायची आहे. तर जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर थोडंसं तुम्ही अगदी बटाटा शिजूपर्यंत घालू शकता. वाटाणे जर ताजे आहेत तर ते लगेच वाफेवरच शिजतात, त्यामुळे पाण्याची तशी काही गरज वाटत नाही. ही अशी साधी सोपी भाजी पुरीबरोबर फार छान लागते. जर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये जर अशी भाजी बनवून दिली पुरीबरोबर तर खूपच छान लागते. इथे मी थोडंसं अगदी भाजी एकजीव होण्यासाठी आणि मिळून येण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे, अगदी पाव ग्लासपेक्षाही कमी, आणि इथे आपली भाजी शिजलेली आहे. तर मग ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये द्या किंवा गरम गरम पुरीबरोबर खा किंवा भाकरीबरोबर देखील, वरण भात, भाकर किंवा चपाती अशा कशाबरोबर पण तुम्ही ही भाजी सर्व करून खूप छान ही चवीला बनते. तर आपली इथे तयार झाली आहे वाटाणा बटाट्याची अगदी साध्या पद्धतीची भाजी. जर तुम्हाला देखील अशी साधी रेसिपी आवडली असेल ह्या भाजीची तर कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझं चॅनल नेहमी पाहत राहा आणि मस्त खा, स्वस्त राहा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.